भाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशी सेटिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उठली. आज आपल्याला सार शोधायचं आहे, म्हणजे सगळ्यातलं चांगलं शोधायचं आहे. खूप मोठी अवघड गोष्ट असते चांगलं शोधणं. आपल्याला पटकन का असेल तर पांढऱ्या शुभ्र कपड्यावरचा डागच दिसतो. शुभ्र पांढरा कपडा आहे तरी आपण विचारात घेत. त्यामुळे हा मनुष्य स्वभाव आहे की प्रत्येक गोष्टीमधली चटकन काय असेल तर वाईटच गोष्ट. छान आहे हो सगळं, पण ते छान आहे हो सगळं ते नाही दिसत, ते पणच्या पुढलंच आपल्याला दिसतं. हा मनुष्य स्वभाव आहे. पण आता आपल्याला समर्थ सांगणार आहेत की कल्पनेचं, विचाराचं आणि वासनेचं 3 विषय सांगितला. आपण कल्पना करतो किंवा आपल्या इच्छा असतात, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपले विचारच असतात. या सगळ्याचं पटल दूर केलं, कल्पना सगळ्या दूर करून टाकायच्या, आपल्या वासना दूर करून टाकायच्या, मनातले विचार दूर करून टाकायचं, की जे उरेल ते सार. आता ते अदृश्य आहे ना, दिसत नाही आहे ना. आता म्हटलं तसं की पांढरा कपडा दिसतोय खरा म्हणजे, पण दिसत असून सुद्धा अदृश्य आहे. आणि असं झालेलं आहे की दिसतोय तो, पण दिसत असून सुद्धा आपल्याला असं वाटतं की अरे डाग चटकन डोळ्यात येणारी गोष्ट. तसं आपल्याला ते सांगतायत की खरा देव आपल्याला कळायला हवा असेल, खरा देव आपल्याला ओळखता यायला हवा असेल तर आपण काय करायचं, तर आपले विचार, आपली कल्पना, मनामध्ये खूप कल्पना येतात त्या सगळ्या बाजूला करायच्या, विचार सगळे बाजूला करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वासना, इच्छा ज्या आहेत, कामना आहेत त्या सगळ्या बाजूला करायच्या. म्हणजे मग जे उरतं ते सार आहे. दुसरं असं आहे की तो सार म्हणजे देव. आता सार ओळखायचं म्हणजे देव ओळखायचं. मग तो देव अंतर्यामी आहेच आहे. वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं हेच आपल्याला शिकायचं आहे. निरनिराळे ग्रंथ असू देत किंवा ग्रंथातला विषय असू दे, शिकायचं हेच की सगळीकडे ईश्वर आहे. हे एक कळण्यासाठी एवढे मोठे ग्रंथ आणि एवढ्या गोष्टी सारखे संत मंडळी आपल्यासमोर मांडत आहेत. त्यामुळे तो अंतर्यामी आहेच आहे, त्याला आपल्याला ओळखायचं आहे. आता त्या अंतर्यामी असणाऱ्या देवाची प्राप्ती जर व्हायला हवी असेल तर आपल्याला अंतरयात्रा करायला हवी. पंढरपूरला जायचं तर पांडुरंगाचं दर्शन होणार, शेगावला गेलं की महाराजांचं दर्शन होणार. मग जिथे करूया असा खरा सोपा विषय. अंतरयात्रेला आता आपल्याला जायचं आहे, आत प्रवास करायचा आहे. कुठल्या वाहनाने करायचा? मनाच्या. वाहन पण आपल्या जवळच आहे आणि त्या वाहनाने आपल्याला अंतर्यामी प्रवास करायचा आहे. आणि ते करताना तुमचा आमचा स्वभाव लक्षात घेऊन समर्थाने सांगितलं संसाराचा त्याग करायची आवश्यकता नाही. देव शोधायला जायचं आहे, प्रपंचातल्या काळाचे हे सांगू नका तक्रारी, ते सगळं करा. संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारायची होय. सार्थक होईल आपल्या नरदेहाचं. काही संसाराची अडकाठी येणार नाही आहे. प्रपंच करा, संसार करा, छान सगळं होऊ दे, मुलं बाळं नातवंड सगळं करा. त्याच्यातसुद्धा देव येणारे शोधता आपल्याला. त्याच्यातसुद्धा ही अंतर्यामीची यात्रा आपल्याला करता येणार आहे. फक्त विचारांचं सामर्थ्य आपल्याजवळ हवं. मनाली जी अंतर्यात्रा आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला तो जो प्रवास करायचा आहे त्याच्यासाठी आपण सामर्थ्य कशाचं वापरायचं? बुद्धीचं. सगळं पुन्हा तेच मनबुद्धीशिवाय की आपलं काम होणारच नाही आहे. तर त्या मनाच्या द्वारे अंतरयात्रा करायची, बुद्धीनं आपल्या विचाराचं सामर्थ्य वाढवायचं, आपोआप आत्मज्ञान होतं. ह्या आपल्या आजच्या समासातली 24वी ओवी आहे, त्याच्यात तो खरं म्हणजे आपला आजचा विषय. त्याच्यामध्ये स्पष्टपणाने सांगितलं संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारायची होय. आपण विचाराचं सामर्थ्य वाढवलं, बुद्धीचं सामर्थ्य वाढवलं तर हे आपल्याला सहज उपलब्ध होईल. आता माणसं विविध प्रकारची असतात, त्यामुळे जरी समर्थाने हे सांगितलं गंतव्यस्थान आपल्या सगळ्यांचं एकच असलं, सगळेच जण ह्या अंतरयात्रेला निघालेलो असलो तरी माणसं वेगवेगळ्या प्रकारची. त्यामुळे प्रवासामध्ये जात असताना जे लोक या
देवाच्या म्हणतात तसं शोधण्यासाठी गेलेले असतात, त्यांच्यामधल्या स्वभाव वेगवेगळे असणाऱ्या मंडळींचे वेगवेगळे अनुभव येतात. आपण देवदर्शन आणि देवशोधन याच्यामध्ये आता विचार करणार आहोत. देवदर्शनाला जायचं आहे, देव शोधत शोधत जायचं आहे आणि सगळीकडेच देव आहे असं आपल्याला माहिती आहे. आता या अंतरयात्रेला सुरुवात करताना आपल्या असं लक्षात येईल की ही जी देव नावाची कल्पना आपल्यासमोर मांडली आहे, सगळीकडे ईश्वर आहेच आहे, जातो आहे त्या शोधण्यासाठी. मग शोध घ्यायचा आहे कशासाठी? इकडं सगळीकडेच जो तो आहे तर त्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे की हो, दगडात देव आहे, झाडात देव आहे, फुलात देव आहे, पानात देव आहे, माणसात देव आहे, जलात देव आहे, आहेच आहे तो सगळीकडे. मग त्या देव शोधायला जातात. पण हे ज्याला समजलं आहे त्याला अंतरयात्रा त्याची सुखाची होते, कमी वेळामध्ये होते आणि त्याला कळून जातं. पण ज्याला हे लक्षात येत नाही तो बिचारा पुन्हा 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 फेरे घालत राहतो. एक गंमतशीर गोष्ट सांगतात की एक छोटं गाव होतं. त्या गावाला वेशीवरती भिंत बांधलेली होती. म्हणजे या गावातून दुसऱ्या गावात जायला किंवा दुसऱ्या गावातलं एखाद्या या गावात यायला एकच दरवाजा ठेवला होता. तिथूनच फक्त यायचं जायचं, बाकी कडेकोट बंदोबस्त केलेला होता. तर एक आंधळा माणूस होता आणि त्या आंधळ्या माणसाला त्या दिवशी गावातून दुसऱ्या गावाला जायचं होतं. पण कोणाला वेळ आहे हो. मग तरी 2-4 लोकांना म्हटलं की मला जरा त्या दरवाजापर्यंत सोडा. पण जो तो आपापल्या घाईत. एक शहाणा माणूस होता. तो म्हणाला, काका असं करा, तुम्हाला मी भिंतीपर्यंत सोडतो, भिंतीला हात धरत 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 जा, दरवाजा लागेल, दरवाजा लागला की तुम्ही बाहेर जा. हां, ही कल्पना त्याला आवडली. म्हणाला हरकत नाही, उगाच लोकांचा वेळ कशाला मोडायचा, आपण आपल्या पद्धतीने जाऊ. आणि म्हणून भिंतीला हात धरत 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 चालायला लागला. किती वेळ चालतोय, किती वेळ चालतोय, किती वेळ चालतोय, दरवाजा येतच नाही आहे. मग असं काय झालं? अंदाज असा की बाबा एवढा फायदा मारतोय. बहुधा प्रत्येक वेळेला असं व्हायचं, तो दरवाजा यायच्या वेळेला याचा भिंतीपासून हात सुटायचा. कुठे खोकला तरी यायचा, कुठे शिंकल तरी यायची, कुठे जांभळी तरी यायची. हात सुटला की मारतोय फेऱ्या, मारतोय फेऱ्या. आता हा आंधळा माणूस म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. अंतरयात्रेला सुरुवात केली आहे, पण तो देव दिसायची वेळ झाली की आम्हाला दिसतं दृश्यातलं काहीतरी, तो देव राहतो बाजूलाच. अशी आपली गडबड होते आहे. त्यामुळे सारखं सारखं संतांना आपल्याला सांगावं लागतं की काय करा, सगळीकडे देव आहे तो बघा. आता ह्या देवदर्शन आणि देवशोधन याच्यामध्ये खरं म्हणजे निर्गुण देवाची कल्पना आपल्याला यावी हा प्रयत्न आहे. सगळ्यांमध्ये देव आहे याचाच अर्थ निर्गुण निराकार भगवंत आहे आणि तो आपल्याला दृश्यरूपात जिथे जिथे दिसतो आहे तिथे आपण मान्य करायला हवं की यस होते. सुरुवात झाली आपली ती अशी की आपल्याला तो चटकन दिसतच नाही, भलतंच काहीतरी आपल्याला दिसतं आहे, तिथे आपली गडबड होते. आपण काय करतो, सगळ्या गोष्टी आपल्याला आकारात दिसायला हव्या असतात, त्यामुळे देवाला सुद्धा आपण आकारात शोधतो. मग आपल्याला त्या पंढरपूरला जायचं असतं. काल मला 2-4 जणीचे फोन आले, अहो मीराताई BJP गाडी काढते, जाऊया ना आपण. मी म्हटलं अहो इतका सुंदर आपण स्क्रीनवरती त्या रामाचं इतक्या जवळून दर्शन घेतलं आहे, तर आता कशाला आपण भाऊगर्दीत जायचं, जाऊ जा ना सावकाशीने. नाही पण ते सगळी व्यवस्था करणार आहे. अहो करतील, पुढं पण करतील, आत्ता ज्याला घाई आहे त्याला जाऊ दे. पण आपल्याला आकारात देव लागतो, आपल्याला त्याला मूर्तीत बघायचं असतं. सगळीकडे देव आहे ही संतांची कल्पना आम्हाला ती अजून मान्य होत नाही आहे. त्याचं कारण हे आहे की आपण त्याला आकारात शोधतो. मग असं जेव्हा आपण शोधतो तर समर्थ आपल्याला असं आकारात शोधणारा देव असं हवा असतो. अशा मंडळीला एक शब्द वापरतात, ते म्हणतात ही मंडळी काबाडी आहेत. काबाडी शब्द वापरला. काबाडी याचा अर्थ ढोर मेहनत करणारे. खरं सहज ज्याची उपलब्धी आहे, अंतरयात्रा करायची, डोळे मिटून स्वस्थ बसावं, आतमध्ये देवाला बघावा आणि आनंद घ्यावा. इथून अयोध्येला उठून जायचं, 48 तास प्रवास करायचा, पुन्हा 48 तास घरी येताना प्रवास करायचा. थंडी किती असेल, गर्दी किती असेल, खरंच दर्शन मिळेल की नाही, अनंत अडचणी. पण ती काबाडी, ते सगळी ढोर मेहनत माणसाला हवी असते. नाही एकदा जायचंच आहे, जाऊया ना. पण जी सहज उपलब्धी आहे ती आपण सोडून देतो. किती छान आपल्याला पडद्यावरती इथे 22 तारखेला इतकं छान दर्शन झालं आहे. काही आता खरं म्हणजे काही आवश्यकता नाही आहे तिथे जाण्याची,
पण आपल्याला असं वाटतं की नाही, बाकी सगळ्या गोष्टी पण तिथल्या बघूया. आज असं सगळं हजारो वर्ष टिकेल अशी गोष्ट उभी केली आहे, तर ती आपल्या डोळ्यांनी पाहाव्या. ती काही चुकीची गोष्ट आहे असं नाही, पण त्याच्याशी अट्टाहास करण्याची आवश्यकता नाही. अंतरयात्रा जी म्हणतोय आपण, ती आपल्याला घरात बसून सुद्धा करता येऊ शकते, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आपण आता काबाडी नाही व्हायचं, उगाच ढोर मेहनत करायला जायचं नाही. सहज जे आपल्याला जमणार आहे ती गोष्ट आपण करायची. हे कोणाला जमतं तर काबाडीच्या उलट विवेकी पुरुष संत मंडळी. ही संत मंडळी काय करतात तर स्वतःच्या हृदयात भगवंताला पाहतात. त्यांना कुठे जावं लागत नाही. खरा देव अंतर्यामी आहे, अप्रगट आहे, दिसणार नाही आहे, गुप्त आहे, सूक्ष्म आहे, पण तरी तो आहे याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे ते त्या अंतर्यामीच भगवंताला पाहतात आणि त्याच्यात आनंद समाधानाचा अभ्यास उपभोग घेतात. आता हे परमार्थाचं जे रहस्य आहे हे ज्यांना कळलं नाही ते काय करतात, आयुष्यभर बिचारे या दृश्य जगामध्ये वावरत राहतात. या दृश्य जगामध्ये हा शोध वृथा आहे, फुकट मेहनत होणार आहे, पण हेच ते गोळा करत बसतात. समर्थ जरा कडक शिक्षक आहेत, त्यामुळे जरा बोलताना एक गाव दोन तुकडे असं करून टाकतात. आपल्याला असं वाटतं की जरा गोडी गुलाबीनं घ्यावं, अगदी लगेच काही तुम्ही करंट आहात असं नाही म्हणून, की असं दुर्दैवी आहोत आम्ही, परंतु तरीसुद्धा असं लगेच आपण म्हणू नये असं आपल्याला वाटतं. पण समर्थ दोन तुकडे करून टाकतात. म्हणतात की एवढं नररत्न देह मिळालेला आहे, नरदेह मिळालेला आहे, खाण मिळालेली आपल्याला, रत्नाची खाण मिळालेली आहे, असं असूनसुद्धा हे काचेच्या सोंगट्या गोळा करणं आहे. मिळालं आहे ना छानपैकी, तर रत्न गोळा करा ना, कशाला या काचेच्या मड्यांमध्ये बसता. पण आपल्याला ना त्याचाच मोह आहे. खरा दागिना हल्ली आपल्याला ओळखूच येत नाही. इतके आर्टिफिशियल नवीन नवीन डिझाईनचे दागिने असतात, त्याचा मोह पडतो. आणि मग आपण पण म्हणतो काय करायचं तेवढे पैसे खर्च करून त्यातलाच आणूया, दरवेळेस नव्हे. कारण त्याचा मोह, त्याचं आकर्षण हे अधिक आहे. ही जगराहाटी यायच्यात काही, पण समर्थांनी ते ओळखले आणि ते म्हणतात की खरं ज्याला कळतं ना त्याला बरोबर. आणि ही जरी बाजू मी तुम्हाला सांगितली तरीसुद्धा आपल्याला अनुभव येतो. माझी लेक मेलबर्नला आहे, आजीचा एक खूप जुना म्हणजे माझ्या सासूबाईंच्या माहेरून त्याला मिळालेला एक तन्मणी आहे. त्या काळचे मोती आहेत, घेऊन गेले आजीची आठवण म्हणून. आणि मला सांगते ज्या वेळेला मी घालते ना त्या वेळेला लोक विचारतात हे काहीतरी वेगळंच आहे गं. म्हणजे नॉट ओन्ली डिझाईन, त्यातल्या मोतीचा आहे पण वेगळा. त्यामुळे खरं काय ते कळतं हो, रत्न काय ते कळतात, आपल्यालाही कळतील, परंतु आपण त्या रत्नांच्याकडे जातच नाही. रत्न मिळालं तरी आपण तिकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला इझिली जे अवेलेबल आहे तिकडे आपण जातो आणि उगाचच त्या सोंगट्यांच्या मोहात पडतो, रत्नांकडे जातच नाही. ते समर्थ आपल्या सांगतात. पण एकदा का त्या परमात्म्याचा बोध झाला, अंतर्यामी असणारा देव आपल्याला कळला की मग मात्र बाहेरची धाव थांबते. आपल्या बाहेरच्या धावा म्हणजे काय, इकडे एक्झिबिशन लागलं आहे, एक चक्कर मारून तरी येऊया. तो काही घ्यायचं नाही तर कशाला जायचं चक्कर मारायला, काही आपल्याला नको आहे. एकीकडे म्हणायचं पण की आता मला काही घ्यायचं नाही, पण एक चक्कर मारूया. चक्कर ही धावाधाव थांबली पाहिजे आता, की जर मला ह्यातलं काही नको आहे कशासाठी जायचं. छान बसावं शांत घरात, छानपैकी काहीतरी अभ्यास करायला नुसतं बसावं, स्वस्त बसावं, त्यांनीसुद्धा आपल्याला मिळतो. पण आपल्याला धावाधाव हवी असते, इकडे बघ तिकडे बघ, तिकडे जाऊया तिकडे जाऊया, सगळं आपल्याला हवं असतं. एकदा त्या परमात्म्याचा बोध झाला, खरं काय आहे ते आपल्याला कळलं की आपली धावाधाव थांबते, असं समर्थ आपल्याला सांगतात. त्या दृश्य जगामध्ये भगवंत शोधणारे जे असतात, इकडे एका त्याला काबाडी म्हटलं. आणि अंतर्यामी ज्याच्या भगवंत आहे हे ज्याला कळलेलं आहे त्याला विवेकी म्हटलं. साधी व्याख्या समर्थाने केली. आता आपण कधी इकडे असतो, आपण तासभर अभ्यास करतो आहे तेव्हा आपण म्हणतो नाही बरोबरच आहे, आपण विवेकीच आहोत, आपण काही असे धावाधाव करणारे नाही. पण आपली पुस्तकं भेटली की आपली धावाधाव लगेच सुरू होते. त्यामुळे आपण कधी इकडे तळ्यात कधी मळ्यात असं आपलं सगळं असतं. पण तुलना समर्थ या दोन्हींची करतात. समर्थ म्हणतात एक दिव्यान्ने भक्षिते. हे जे विवेकी आहेत ना, हे विवेकी मंडळी काय आहेत, आत्मज्ञान संपन्न आहेत, त्यामुळे ते सगळा इतका छान अनुभव घेत आहेत. दिव्यान्न भक्षितात, ते उत्तम पंचपक्वान्नांचं सेवन करतात आणि एक
विष्ठाची निवड येते. जे काबाडी आहेत दृश्य जगामध्येच वावरतात. मग असं म्हटलं ना की समर्थ अगदी घाव घालतात, लगेच विष्ठास आवड येते. ते म्हणतात हे दुसरे जे आहेत ना काबाडी दृश्य जगामध्ये शोधत राहतात उगाचच, ते हे असे आहेत. आणि खरे विवेकी जे आहेत, खरा ज्यांना अंतरयात्रेचा प्रवास घडतो आहे, ती मंडळी कशी आहेत, पंचपक्वान्नांचं सेवन करतात, दिव्यान्ने भक्षिती, आपण वर्तल्याच्या घेती स्वाभिमान. आणि मग त्याच्यामध्ये आत्मज्ञान संपन्न असणारे पुरुष जे आहेत त्यांना असं वेगळं केलं आहे. आपल्यापुरता आपण विचार करू की बिचारी संत मंडळी आपल्यासाठी जी आहेत ना ती सगळी अशी आत्मज्ञान संपन्न आहेत, म्हणून त्यांच्याकडे पाहायचं आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालायचा प्रयत्न करायचा. सारसेवी जे श्रेष्ठी, त्यांना बरोबर सार कळतो. श्रेष्ठी म्हणजे मग संत समर्थांसारखी सगळी मंडळी. आणि असार घ्यायचे वृथा पुष्टी, जे असार घेणारे तुम्ही आम्ही सगळेजण आहोत ते वृथा पुष्ट होतो, जमिनीला भार होतो आणि वृथा पुष्ट होतो. सार असाराची गोष्टी संज्ञान जाणती. आता इथला संज्ञान आणि आपण ज्याला संज्ञान म्हणतो तो वेगळा आहे. आपल्याला 4 पुस्तकं शिकलेला माणूस संज्ञानी असं आपण म्हणतो. इथे ते नाही आहे. इथे ज्याला भगवंत कळलेला आहे, सार कळलेला आहे, तो संज्ञान आहे. त्याला सार असार काय ते बरोबर कळतं. आणि त्यामुळे श्रेष्ठी मंडळी जे संत मंडळी जे ते साराचं सेवन करतात. ही गोष्ट खरीच आहे. त्यांनीच सार सेवन करावं, त्यांनीच सार आम्हाला सांगावं. आणि आळशी खादाड ऐत खाऊ अशी जी सगळी लोकं आहेत त्यांनी असार सेवन करावं. तुमच्या आमच्यासाठीचा रस्ता वेगळा, संतांसाठीचा रस्ता वेगळा. त्यांनी बिचारांनी सार शोधावं, आपल्याला सारखं सारखं सांगावं या रस्त्याने आहे, या रस्त्याने आहे. पायवाट मळवून दिलेली आहे, कुठे काटे कुठे टुपणार नाही त्याची काळजी घेतलेली आहे. असं असलं तर आम्ही करंट आहे, आम्ही नाही त्या रस्त्याने जायला तयार. आम्हाला दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी इतक्या आकर्षित करत असतात की आम्ही या पायवाटाने जायलाच तयार नाही. त्यामुळे सार असाराचा विवेकाचा मार्ग जो आहे शहाणी मंडळी जाणतात असं समर्थ आपल्याला सांगतात. व्यवहारात पण आपण पाहतो कारखान्यात कामगार मंडळी जी कामाला असतात 12-12 तास काम करतात. हो, एखादी मोठी ऑर्डर आली तर आणखीन सुद्धा त्यांना थांबून काम करावं लागतं. पण त्यांना ठरलेला पगार किंवा त्याच्यावरचा जे काही मिळायचं तेवढंच मिळणार आहे. त्याचा जो मालक आहे कारखान्याचा तो तसं पाहायला गेलं तर दिवसभरामध्ये 1 तासच कारखान्यात येऊन जातो. पण 1 तास कारखान्यात येऊन सुद्धा तो कोटी कोटी रुपये कमावतो. 12-12 तास कारखान्यात काम करणारा माणूस हे काबाडी आहेत, आपल्यासारखे आहेत. त्यामुळे मग काय होतं, या संत मंडळींना जी थोडक्यात गोष्ट कळलेली आहे ती आम्ही घासतो आहे ग्रंथाच्या ग्रंथ, पण आम्हाला काही ते उमगतच नाही आहे, कारण आम्ही असे काबाडी आहोत. म्हणून व्यवहारात जसं आहे ना, वर्षानुवर्ष कधी कधी आपलं काय होतं, रस्ताच मिळत नाही. मिळाला रस्ता तर आम्ही त्या रस्त्यावर राहत नाही. कळतो आहे आम्हाला, आत्ता मीला काही सांगू नकोस, जरा थांब, आणखीन एक 4 महिने मी निवृत्त होते मग तुझ्या त्या काय त्या दासबोधाला येते, तोपर्यंत मला काही सांगू नको. अरे सारखं कुठे ग्रंथ घेऊन बसायचं आहे. पण आम्हाला योग्य वयामध्ये, लहान वयामध्ये प्रभाते मनी रामचिंतित जावा, त्या जीवनाच्या प्रभाती कधी या ग्रंथांची ओळखच झाली नाही. करून देणारे सुदैवानी होती मंडळी भोवताली, तरीही आम्ही करंटे, आम्ही तिकडे लक्षच दिलं नाही. त्यामुळे काही काळ आपला वाया गेला नाही असं नाही, पण तरी देखील घाबरण्यासारखं काही जे काही काळ वाया गेला म्हणजे आता होईल की नाही असं काही नाही. तुकाराम तत्काळ ज्या क्षणाला हे कळतं त्या क्षणाला मुक्तीचा मोक्षाचा आनंद मिळतोच मिळतो. त्यामुळे तसा काही मोठा फार आपलं नुकसान झालं आहे असं वाटून घ्यायचं काही कारण नाही. हा जो मोक्षप्राप्तीची गोष्ट आहे, समर्थ आपल्याला सांगतात की हा उधार सौदा नाही आहे बरं का. म्हणजे मी आपलं तुम्हाला सांगतो आहे असं होईल असं होईल, मी प्रत्यक्ष ते बघितलं आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि म्हणून तुम्हाला खात्रीनं मी सांगतो आहे. त्या समर्थांचं सांगणं आहे की कधीतरी होईल, म्हणजे आम्ही गप्पा मारता मारता म्हणतो या जन्मात दासबोधाची ओळख झाली ना, पुढल्या जन्मामध्ये सखोल अभ्यास. एवढे 200 पेपर काही ह्या जन्मात नाही होणार. आता कधी होणार, 70 तर आली, आता नाही 200 पेपर लिहिता येणार. 200 गुणिले 5 1000 प्रश्न लिहायचे, आता नाही शक्य होणार. पुढल्या जन्मी बघू, समर्थांना मान्यच नाही आहे. ते म्हणाले ह्या अशा गोष्टी पुढल्या जन्मी करू, नाही होणार. पुढे जन्मांतरी होणारं हा तो अवघाची उधारं, ही सगळी उधारी आहे. पुढल्या जन्मी करू याला काही अर्थ नाही आहे.
याच जन्मी तैसा नव्हे सारा सार तत्काळ लाभे. सार असार ही तत्काळ म्हणजे 200 प्रश्न लिहिण्याचीच गरज भासणार नाही कदाचित, असं सुद्धा घडेल. असं समर्थ स्पष्ट आपल्याला सांगतं की हा उधारीचा मामला नाही, ह्या जन्मात नाही तर कॅरी फॉरवर्ड होतं, मग पुढल्या जन्मात बघूया, आत्ता जिथे आहोत तिथून प्रगती होते. आपल्याजवळ सगळी उत्तरं आहेत, उत्तरं नाही तसं नाही, सगळे उत्तरं आपल्याकडे आहेत, परंतु समर्थांनाही मान्य नाही. तेव्हा हा उधारीचा मामला नाही आहे, हे याच जन्मी याची देही याची डोळा तत्काळ ताबडतोब होणारं काम आहे. पुढे कदाचित अनेक जन्म येतीलही, येणार नाही तसं नाही, त्यातल्या जन्मामध्ये त्या वेळेला केव्हा तरी भगवंताचं दर्शन होईलही, होणार नाही असंही भाग नाही. पण हा उधारीचा व्यवहार मात्र मला मान्य नाही आहे. समर्थ म्हणतात की होणार नाही अशातला काही भाग नाही आहे, अनेक जन्म घ्यावे लागणारच आहेत, यापूर्वी घेतलेले असतील, किती जन्म ह्यापूर्वी घेतले माहीत नाही, पुढे किती घ्यायचे आहेत आपल्याला माहीत नाही, कसला जन्म येईल तोही माहीत नाही. जे काही आपलं संचित आहे त्या संचिताच्या आधारे आपल्याला जन्म घ्यावा लागणार आहे, ते ठीक आहे. परंतु समर्थांचं म्हणणं आहे की पारमार्थिक ह्याच्यामधली उधारी ठेवू नका, पुढल्या जन्मी बघू नाही, याची देही याची डोळा. सारासार शोध घ्यायची जी विद्या आहे ती याच जन्मामध्ये घ्यायची, याच जन्मी ठरवायचं की आत्मज्ञानाची प्राप्ती झालीच पाहिजे. याची जन्मे येण्याची काळे संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे. ही थोडी ओवी महत्त्वाची आहे, आपल्या लक्षात 29वी ओवी आहे या समासामध्ये. एक एक लक्षात घ्यायचं. याची जन्मे येण्याची काळे, आत्ता तर सांगून टाकलं की उधारीचा व्यवहार नाही आहे, त्या याच जन्मामध्ये याच वेळेला व्हायचं आहे. आणि संसारी होई जे निराळे, आता मगाशी आपल्याला सांगितलं की संसार करून सुद्धा हे करता येईल, आता सांगतात संसारी होई जे निराळे. हे असं नका सांगू ना, एक काहीतरी सांगा. संसार करून होणारे साहित्य आम्हाला बरं वाटलं होतं की प्रपंच करायचं आहे, संसार करायचा आहे, आम्हाला त्याच्यात सगळ्यात गोडी आहे आणि ते करूनसुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे, अंतर्यात्रा घडणार आहे, आम्ही जरा खुश होतो. आता म्हणतात संसार योजना निराळे, म्हणजे काय करायचं? तर असा नाही त्याचा अर्थ की हा संसारामधून बाजूला सरावा, हळूच करायचं सगळं, पण त्यातल्या त्यात हळूच बाजूला सरून काय करता येईल, कोणती वेळ आपल्याला उपयोगाची आहे, कोणत्या वेळेला आपल्याला यासाठी वेळ काढता येईल, अशा पद्धतीनं विचार करावा. आणि संसारी होई जे निराळे, संसार सोडून द्या नाही सांगितलं, थोडं निराळे व्हा, थोडीशी त्याच्यातून बाजूला वाट काढा, मिळेल 24 तासात अशी कुठेतरी वेळ मिळते. गोंदवलेकर महाराजांच्या हृदय आठवणी म्हणून जे पुस्तक आहे ना, त्यात गंमतशीर पुष्कळ आठवणी लोकांनी सांगितले. एक मुंबईतला चाळीतला राहणारा बिचारा महाराजांचा भक्त होता आणि म्हणाला, नाही हो, आमची जागा इतकी लहान आहे की कुठे मी कधी जप करणार नाही, कधी नामाला बसणार. महाराज हसले, आपण सगळे मोठे आहोत म्हणून हा प्रसंग सांगते. आणि महाराज म्हणाले, महाराजांचं बोलणं असं असायचं की प्रश्न ज्याचं त्याला बरोबर उत्तर कळावं. आणि महाराजांनी त्याच्यानं प्रपंचातल्या चौकशा सुरू केल्या, लग्न केव्हा झालं, मुलं केव्हा झाली, मग पहिल्या मुलाचा जन्म किती झाली, दुसऱ्या मुलाचा, आणि मग हसले. कळणाऱ्याला कळलं काय करायचं ते. ह्या सगळ्या गोष्टींना जागा कमी नाही पडत, सगळं व्यवस्थित होतं. आणि जपाला जागा नाही, जपाला वेळ नाही, ही काय अडकाठी सांगताय. अशा पद्धतीनं आपण विचार केला तर संसार निराळा कसा ठेवायचा हे आपल्याला सहज जमेल. आणि याच जन्मात याच वेळेला आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. मनाला संसारामधून निराळं करायचं आहे, संसार तर करायचंच आहे पण मनाला करता येतं असा विचार करून यायला. आणि मग तसं झालं की स्वस्वरूपाशी जे काही तदाकार व्हायचं आहे आणि निश्चल मनाच्या चंचल मनाला निश्चल करायचं आहे आणि मोक्षप्राप्ती घ्यायची आहे. समर्थात देवपद आहे निर्गुण, त्या देवाला शोधायचं निर्गुण निराकार. तर देवपदी अनन्यपण, एक एक शब्द लक्षात घ्यायचा. निर्गुण देव आहे आणि अनन्य आहे. अनन्य म्हणजे न अन्य, म्हणजे दुसरा नाही, म्हणजे मीच. अंतरयात्रेचा प्रवास आहे, आतमध्ये असा देव म्हणजे मीच आहे, तेच चैतन्य आहे. हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान पावे. एकदा हा अर्थ कळला की अन्य नाहीच, दुसरं नाहीच आहे, मी म्हणजेच ईश्वर आहे, तर मग शोधायला जायचं आहे कुठे, लांब जायचंच नाही, बाहेर जायचंच नाही ना. असा परमात्मा स्वरूप निर्गुण निराकार भगवंत स्वरूपाशी तदाकार झालेला ईश्वर पाहायचा आहे. आता हा अर्थ बरोबर आपल्याला कळत आहे, संपूर्ण समजून पण आपण घेऊ शकतो आहे, परंतु अर्थ समजणं शब्दांचे आणि त्याचं समाधान मिळणं यात अंतर पडतं. अर्थाला कळतं आपल्याला, पण खरंच आपण डोळे मिटून स्वस्थ बसलो आणि अंतर्यामी ईश्वराचं स्मरण करतो आहे, तर तो जो आनंदाचा अनुभव आपल्याला यायला पाहिजे
तो समर्थ म्हणतात, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, माझ्या उपासनेची शपथ घेऊन सांगतो, तो तुम्हाला आनंद मिळेल. आता आणखीन तरी काय बिचाऱ्यांनी सांगायचं आपल्यासाठी. ते म्हणाले, माझ्या सगळ्या उपासनेची शपथ घेतो, पण हा प्रयत्न करा, तुम्हाला तो आनंद मिळाल्याखेरीज राहणार नाही. त्याच्यासाठी तीव्र संकल्प मात्र केला पाहिजे. नुसतं मिळेल मिळेल असं नाही, त्याच्याचे संकल्प केला पाहिजे. आपोआप सगळ्या वासना बाजूला केल्या पाहिजेत. काही पुढल्या जन्माची वगैरे वाट बघायचं कारण नाही. याच जन्मी याच देही याची डोळा आपल्याला मिळेल. भगवान रामकृष्णांनी याच्यासाठी एक शब्द वापरला आहे, ते आपल्याजवळ असलं पाहिजे. ते म्हणतात व्याकुळता असली पाहिजे. फार गोड शब्द आहे. आपण एखाद्या गोष्टीसाठी व्याकुळ होणं, भगवंताच्या दर्शनासाठी आपण व्याकुळ झालो आहे का, हा प्रश्न आपल्या मनाला विचार. इतकी निकड मला आहे का, असलं असतं बरं, आपला करून ठेवतो नमस्कार, असं नाही चालत. ती व्याकुळता आपल्या मनामध्ये आली पाहिजे. व्याकुळतेने काय होईल, सर्व प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या नष्ट होतील. एक ईश्वराची व्याकुळता येणं. आपण कधी कधी हा अनुभव घेतो, आपण म्हणतो माझ्या मनात होतं आणि मला अगदी जायचंच होतं. मग त्या जाण्यामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी असतात त्या एक एक दूर होतात. मग त्या दूर जागे माझी इच्छा होती ना ती पूर्ण झाली. पण हे सगळं थोडंसं अजूनही वरवरचंच आहे आपलं. अजूनही व्याकुळतामध्ये जो काही अर्थ आहे ना, तो आणखीन खोलवर आहे असं आपल्याला कळेल. तिन्ही काळांचा विचार या व्याकुळतेमध्ये रामकृष्णांनी केला आहे. ते म्हणतात होऊन काय गेलेलं आहे भूतकाळातला त्याचाही या व्याकुळतेमध्ये विषय नाही, होणार आहे का याच्याबद्दल पण विषय नाही. आत्ता व्याकुळ होणं म्हणजे अगदी तत्काळ त्या ईश्वराची भेट मला झालीच पाहिजे अशी एक मनाला इच्छा होणं, याला व्याकुळता म्हटलेलं आहे. एक छोटासा मुद्दा समर्थन इथे सांगितला आहे की आपण आपल्या मनाला असं सांगायचं की माझा देह खरा आहे ना, याच्याबद्दल काही शंकेला जागा नाही आहे. आपला देह खरा आहे. आपण आपला चिमटा घेऊन बघितलं तर आहे, देह आहे आपल्याचा खरा. जितका देह खरा आहे तितका देव खरा आहे असं आधी मनाशी मान्य करा. जेवढा देह खरा आहे आपल्याला कळला आहे, तितकाच देवही खरा आहे असं एकदा पक्क आपल्याला कळलं. देव असला तर असं नाही समजायचं, जितका देह खरा आहे तितकाच देव खरा आहे असं समजा, असं पक्क मनाशी गाठ बांधा आणि मग उपासना करा. मग ती उपासना आपल्या फळास येईल. आपोआप आपली देहबुद्धी क्षीण होईल. जोपर्यंत देवाबद्दलची खात्रीच आपल्याला नाही आहे तोपर्यंत नाही त्या उपासनेचं फळ आपल्याला मिळणार. उपासनेचं फळ केव्हा मिळेल, उपासनेचं फळ मिळाल्याची खूण काय, तर आपली देहबुद्धी कमी होणं. मग देहबुद्धी कमी होण्यासाठी काय, तर मी माझा देह जेवढा खरा मानते आहे तेवढा तो देव खरा आहे का. आपण दास्य भक्तीचा अभ्यास केला होता नवविधा भक्तीतल्या, तेव्हा आपण पाहिलं होतं की तो देव म्हणजे समजा त्या देवाशी मी नातं लावलं. आपण आता सगळे आजीच्या भूमिकेत आहोत पण नातवंडाचं नातं समजा लावलं की देव म्हणजे माझं नातवंड आहे. तो 5 वर्षाचा राम मूर्तीवर दिसतो आहे, तो जणू काही माझं नातवंड आहे असं पाहिलं आणि त्याला आपल्याला सजवायचं आहे. तर सजवताना आपण काय काय करू, नातवंडांचा तो देह म्हणजे देव. हां, आता कल्पना अशी करायची की 5 वर्षाचा आपला नातू किंवा नात आहे, त्याला समजायला आपल्याला वाढदिवसाला कृष्ण बनवायचं आहे. तर ते करताना आपण काय काय गोष्टी करू, त्याला कर नेसवताना आपण बोटमध्ये घालून गाठ मारू का, तर त्याच्या त्या नाजूक कमरेला ती गाठ वर उठेल, घट्ट होता कामा नाही. घेऊ ना काळजी, कारण तो देह जो आहे तो देह देव मानायचा आहे. आता मग त्या देवाला पण असंच मानतो का. मी ओंकाराजीचं उदाहरण मागे आपल्याला दिलं होतं. आमची आजी शिवथरगाईच्या रामाची पूजा करायची ना, ती अशी करायची, अगदी काचेच्या बाहेरून ना बघत राहावं तिची पूजा, कारण ती रामाशी सारखी बोलायची. रामा घट्ट नाही आहे ना असं विचारायची. आता राम विचारा का, पण तो रामाची ती मूर्ती म्हणजे तो रामाचा देह म्हणजे देव आहे आणि तो देव तिच्याशी बोलतोय अशी तिची पक्की खात्री होती आणि त्या पद्धतीनेच ती करायची. तिला अजिबात कुठे त्या कदाला पिना लावलेल्या आवडायच्या नाहीत. आपण ते नीटनेटकं व्हावं म्हणून समजा म्हटलं ना, नाही नाही पिना नाही हो लावायच्या, रामाला टोचतील, अजिबात तिला पसंत नसायचं. तर हे जे आहे ना, तो देहामध्ये देह जितका खरा तितका देव खरा असं जेव्हा होईल तेव्हा आपोआप
देहबुद्धी आपली कमी व्हायला लागेल. अशी उपासना करायला समर्थ आपल्याला सांगतात. भगवंताच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या उपासनेमध्ये देहाचा विसर पडला पाहिजे. स्वदेहाचा विसर. पूर्वीच्या बायका बघा 2-2 वाजले तरी त्यांच्या पोटामध्ये पाण्याचा थेंब नसायचा. काही नाही व्हायचं त्यांना, कारण त्यांच्या देवाला नैवेद्य झाल्याखेरीज त्या खाणार नसायच्या. आंघोळ करून सगळा स्वयंपाक असायचा. निरनिळ्या गोष्टी. आता त्या खोलात काही जाण्याचं कारण नाही आपल्याला सगळ्यांना. आपण तो अनुभव पूर्वी बघितलेला आहे, प्रत्यक्ष आपण केलं नसलं तरी बघितलेला आहे. त्यामुळे देह आपला जितका खरा तितका देव खरा असं मानून केलेली जी उपासना आहे, त्या उपासनेने आपली देहबुद्धी कमी होते. मग देहाकडे लक्ष जात नाही. कधी कधी आपल्याला जुनं आठवलं की आमची आजी सोळ्यात स्वयंपाक करायची, किंवा आंघोळ केलं की एक उभे लावणं नावाची गोष्ट असायची. तो उभे लावणं लावून तिचे सगळं पूजा बिजा काय काय सगळं व्हायचं, पण देहबुद्धीच कमी झालेली होती. त्यामुळे तर थंडी कधी लागली नाही का, कधी मला आठवत नाही तिने स्वेटर घातला आहे का धाबळी घेतली आहे, काहीसुद्धा नाही. कारण आता लक्षात येतं की त्यांची उपासना किंवा त्यांचा जो देव होता त्याच्यामुळे त्या इतक्या पूर्णपणानं लीन तन्मय झालेल्या होत्या की त्यांना त्यांच्या देहबुद्धीचा विसर पडलेला असायचा. आपली उपासना कुठे नेमकी कमी पडते ते आपल्याला कळेल. समर्थ याच मार्गाने गेलेले आहेत. समर्थांनी 12 वर्ष उपासना केलेली आहे. त्यांचं तर वय 12 ते 24 हे होतं, आणि त्या 12 ते 24 वयामध्ये समर्थांनी इतकी टोकाची उपासना केलेली आहे. 4-4 तास गोदावरीच्या त्या थंड पाण्यात उभं राहावं, गायत्री मंत्राचा जप करावा, रामनामाचा जप करावा, मग किती सूर्यनमस्कार घालावेत. मिळालं कोणी एखाद्या माऊलीनं तुंबाभर दूध आणून दिलं तर ते घ्यावं. ह्या पलीकडे काहीच इतक्या ह्या लहान वयामध्ये अशा प्रकारची कठोर उपासना केली. आपोआपच देहबुद्धी कमी कमी होत गेली. विनोबा भाव्यांचं उदाहरण मी आपल्याला दिलं होतं. विमलाजी ठकारांनी विनोबा भाव्यांना हा प्रश्न विचारला होता की आपण इतकं भारतभर हिंडतो आहे भूदान चळवळीसाठी, आणि एवढं हिंडताना आम्ही उत्तर भारतामधल्या प्रवासामध्ये आमच्या स्वतःची किती काळजी घेतो. आमचे लगेच मोजे बाहेर येतात, स्वेटर येतात, कानटोपी येते, आणि तुम्ही काहीच घालत नाही. आपल्याला जे विनोबा दिसतात ते उघडेच, खाली फक्त पंचा, आणि असेच आहेत. हाच पोशाख होता त्यांचा भारतभर हिंडताना. आणि म्हणून विमलाजींनी त्यांना विचारलं की असं कसं, तर ते म्हणाले की मी देहाला या सगळ्याची सवय तरुणपणीच लावली आहे. ते महाराष्ट्रातल्या माणगावसारख्या ठिकाणी राहिलेले आणि उत्तर भारतात वेदांचा अभ्यास करायला गेले तरुण वयामध्ये, आणि त्यांच्या लक्षात आलं की इथली हवा आणि इथलं या आश्रमामधलं राहणं आपल्या शरीराला झेपतच नाही आहे. इतकी थंडी झेपत नाही, इथलं गार पाण्याची आंघोळ वगैरे हे सगळं झेपत नाही. मग आपला वेदांचा अभ्यास होणार कसा? मग त्यांनी शरीराला तयार केलं. तयार केलं म्हणजे काय केलं तर पहाटे उठायचं, नदीवर गार पाण्यात आंघोळ करायची आणि खडकावरती पडून राहायचं. तो खडक नंतर ऊन आलं की तापायचा, मग ते तापायचे, मग ताप यायचा. परंतु आश्रमामधल्या गुरुजींना कळलं होतं की हे वेगळी साधना चाललेली आहे. ते त्यांच्या आहाराची व्यवस्था करत होते, आणि 3 दिवस 3 रात्री थंड उन्हाळा, पुन्हा वारं, पुन्हा रात्री थंडी, परत दिवसभर कडक खडक तापलेला, अशा यांनी त्यांनी त्यांचं शरीर तयार केलं. आणि म्हणून ते सबंध भारतभर असे हिंडू शकले. त्यांना कुठल्या थंडी, वारा, ऊन, पाऊस कशाचा त्रास झाला नाही. आपल्याबद्दल काही बोलूयाच नको, कारण या मार्गाची उपासना केली की मग आपली देहबुद्धी कमी होते. आपण थोडा थोडा अनुभव घेतो. अगदी काही म्हणजे समर्थांचा किंवा विनोबांसारख्यांचा आपण उदाहरण घेतलं, अनुभव घेतला की मग आपल्याला असं वाटतं अरे बापरे, हे तर काही आपले नाहीच, कधीच कल्पनेत पण आपल्याला जमणार नाही. पण आपण थोडा थोडा अनुभव घेतो. गोंधळाला गेलो की पंक्ती वाढताना आपण दमत नाही दमत. का? कारण आपण त्या वातावरणामध्ये असतो. आमच्या शिवथरगडीत आम्ही गेलो की पहाटे 4ला उठावं लागतं. असं नाही होत कधी की अरे बापरे आज जरा पडूया, नाही. 4 काय, गजर व्हायच्या आधीच जाग आलेली असते आणि आपण उठतोच. नर्मदा परिक्रमाला गेलो की आपल्याला थंड पाण्याच्या आंघोळीचा त्रास होत नाही, कारण ठरलेलं आहे आपलं की आता 18 दिवस परिक्रमेत आहोत तर तिथेच नर्मदेतच स्नान करायचं आहे. मनाची तयारीच झालेली असते ना, त्यामुळे नाही थंड पाण्याचा त्रास होत, काही होत नाही. तिथे बुडी मारून आलो तरी एकदाही शिंक येते का सर्दी होते का काही होत नाही. का? याचं कारण
आपल्या मनाची तयारी असते. हळूहळू आपलं शरीर पण आपल्याला साथ देतं, पण आपण ठरवतच नाही तर मग शरीर कसं साथ देणार. पण अशी उदाहरणं आपल्याला दिसतील आणि म्हणून समर्थ आपल्याला स्वतःच्या अनुभवाचं उदाहरण सांगतात. खात्रीनं ते आपल्याला सांगतात की संसार न सोडता प्रपंचाचा व्याप तसाच्या तसा सगळा सांभाळून आपल्याला सूक्ष्म विचार करून आत्मज्ञानाचा अनुभव घेता येईल. मनानं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मनाने संसारापासून अलग व्हायचं आहे. संसारातून बाहेर पडायचं नाही आहे, मनाने फक्त अलग व्हायचं आहे आणि आपल्याला हा अनुभव घ्यायचा आहे. देहीच विदेही. आता देहबुद्धी कमी असं जो आपण पाहिलं की देहामध्ये राहूनच देहातीत होणं, विदेही होणं, अशी दशा आपल्याला भोगता येते. जसं आता म्हटलं की त्या कष्टाचा त्रास होत नाही आपल्याला असं आपण म्हणतो. आणि मग निर्गुण देव जो आहे, निर्गुण ईश्वर आहे, त्याच्याशी आपल्याला असं अनन्यपणानं राहता येईल. सगळं काही जे आहे ना ते करून अकर्ते पण करायचं सगळं, पण आपण केलं असं म्हणायचं नाही. जसंच्या तसं आहे तसं शाबूत ठेवणं असं आपल्याला करायचं आहे. करून अकर्ते पण घ्यायचं आहे. करायचं सगळं परंतु आपण केलं नाही, इथेच मोठी गोम आहे ना. आपण न करता सुद्धा क्रेडिट मिळालं तर हवं आहे आणि इथे तर त्यामुळे करायचं सगळं पण आपण क्रेडिट घ्यायचं नाही, असं कसं चालेल. एखादा पदार्थ छान झाला असं पाहुणे लोक म्हणाले तरीसुद्धा आपण लगेच हो मीच केला असं म्हणायला येतेच. ते तोंडून आपोआप कशासाठी म्हणायला पाहिजे, पण ते होतं. ते आपण केलं आहे आणि करते पण घ्यायचं नाही, हे फारच आपल्या स्वभावाच्या विरुद्ध गोष्ट आहे. पण आपल्याला समर्थ सांगतात ही सवय करायची, आपोआप आपल्याला विदेही पण काय आहे ते कळेल. बरं, समर्थांसारखी मंडळी आपल्याला मार्गदर्शन करायला बसलेलीच आहे, स्पष्टपणानं आपल्याला सांगतायत. आता ज्यांना हे खरं वाटत नाही, म्हणजे समर्थ एवढं उपासनेची शपथ विपत घालून सांगतायत, एवढं सगळं सांगूनसुद्धा शंका जर घ्यायची असेल तर समर्थ आपल्याला सांगतात की माझ्या उपासनेच्या शक्तीवर तरी विश्वास ठेवा. काही ठिकाणी काही मर्यादेचे पलीकडे जायची वेळ झाली ना की असं उत्तर द्यावंच लागतं. आता मी सांगतो म्हणून कर, एवढी 18 अध्याय गीता झाली, पण सांगावं लागलं 18व्या अध्यायात की आता काही नाही युद्ध कर. आता हे कर पहिल्याच अध्यायात सांगून मोकळं व्हायचं की नाही, ऐकलं असतं अर्जुनाने. पण अर्जुनाला पटवण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करत 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 शेवटी हेच सांगितलं, युद्धाय कृतनिश्चय, युद्धाचा निश्चय कर. जेव्हा म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी तर त्याच्यासाठी फारच सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर विषय मांडला आहे. गीतेमध्ये एका श्लोकात असेल तर माऊलींनी त्यासाठी 200 ओव्या घेतल्या की आता मुळी अनन्य पण आलं ना, अर्जुन आणि भगवंत एकच झाले ना. आता भगवंत जे काही आहे तो अर्जुन म्हणतो मी वेगळा नाहीच. देह कदाचित आपले वेगळे असतील पण आता देहातीत झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही एकटेच. आता भगवंतालाच काळजी वाटायला लागली की अरे बापरे हा आणि मी एकच झालो, म्हणजे आता युद्ध करणार की नाही म्हणाला, मी सांगतोय तसं तू करायचं आहे आणि मी वेगळाच आहे हे भगवंताला शेवटी पर्यंत सांगतात. आणि पुढे आपल्याला सांगतात की मी सांगतोय ना तर हे उपासनेचं फळ आहे, या पद्धतीने करा. हे सगळं जे विश्व आहे ते सगळं विश्व एकत्रित आहे, दृश्य अदृश्य किंवा सगुण निर्गुण, आपल्या दृष्टीने निर्णय आहे त्याला, स्थूल सूक्ष्म काही नावं द्या, हे सगळं एकत्रित असणारी गोष्ट आहे. आणि म्हणून सुरुवातीला आपण पाहिलं की कल्पनेनं, विचारानं किंवा वासनेनं ज्यामुळे आपल्याला हे जे एकत्र कालवलेली गोष्ट आहे ती वेगळी करता आली पाहिजे. ती वेगळी जर आपल्याला करता आली तर मग आपल्याला सार काय आहे, देव काय आहे ते काढता येईल. हे सगळं आता एकत्र तर आहेच. काही गोष्टी एकत्र ज्या असतात त्या वेगळ्या करताच येत नाहीत. मग आपण काय करायचं तर त्याला सगळ्यालाच ईश्वर म्हणून टाकायचं. त्यामुळे ही दृश्य जगसुद्धा, ही मायासुद्धा भगवंतानीच निर्माण केली आहे. त्यामुळे दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण भगवंतच आहेत मानायचं. क्षणभर असा विचार करा की आपण ज्या संसारामध्ये गुंतलो आहे तो संसारसुद्धा सार आहे. क्षणभर मानायला हरकत नाही, तो कशाला आसार म्हणायचा, कारण ते सगळं आपल्याला आवडतं आहे, सगळं करतो आहे, पण ते देव समजून करायचं. आता देव समजून केलं की रिटर्नची अपेक्षा नाही. मी तुला दूध वाटीचा नैवेद्य दाखवला म्हणून काही तो मला दुधाची पिशवी आपोआप नाही घरात आणून देणार आहे, ते आपल्यालाच करायचं आहे. अशा पद्धतीने आपण व्यावहारिक जर पाहिलं तर आपल्याला कळेल की संसारात सुद्धा आपण या पद्धतीने राहायचं.
म्हणजे मग प्रापंचिक गोष्टी म्हणजे दुसऱ्या माणसांनी रिटर्न केलंच पाहिजे ही अपेक्षाच राहणार नाही. सकाळपासून मी मरते, कोणाला सुद्धा काही त्याची किंमत नाही, हा येणारच नाही ना वाक्प्रचार, कारण काही जरूरच नाही आहे. जे काही करायचं आहे ते तू देवासाठी करतेस, ईश्वरासाठी करतेस. हा संसार म्हणजे पण सार आहे, संसार म्हणजे पण ईश्वर आहे, त्या ईश्वरासाठी तुला करायचं आहे, हीच भूमिका राहील. अशा पद्धतीने केलं की मग ना शत्रू मित्र होते. आता शत्रू म्हणजे काही बाहेर असायला लागतात असं नाही, घरात पण शत्रू असतातच आपले, ते पण आपले मित्र होऊन जातील. अशा पद्धतीचा विचार समर्थ आपल्याला करायला सांगतात. आणि ह्याला सारासार विवेक असं त्यांनी नाव दिलेलं आहे. असार टाकून सार घेण्याचा हा जो मार्ग आहे तोच खरा परमार्थ आहे, वेगळा काही परमार्थ नाही आहे. जे नको आहे ते बाजूला करायचं, हवं आहे ते घ्यायचं. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावातली जी गोष्ट आपल्याला आवडलेली नाही ती बाजूला करायची, चांगली आहे ती घ्यायची. माझा एक भाचा माझ्यावर रागवला, झाली वर्षभराची गोष्ट आहे, का ते घरगुती काढा, मी त्याच्याकडल्या याला गेले नाही कार्यक्रमाला, त्याच्या मुलाच्या बारशाला. खूप राग आला त्याला आणि हे मला भलं मोठं आत्याला पत्र लिहिलं. ठीक आहे, छान आहे, असू दे, आपण चालू ठेवायचं आपलं आहे. आता लक्षात आलं त्याच्या की आपण उगाचच रागवलो, पण आपण त्या रागालीच उत्तर दिलं असतं तर गडबड झाली असती. मग आपल्या मोठ्याचा उपयोग काय, आपण कोणतरी मोठे आहोत, दुसऱ्याचा राग आपल्याला स्वीकारला पाहिजे, हे सगळं आपल्याला माहीत असतं. पण रागाने राग वाढतो, त्याच्याऐवजी रागाने प्रेम टाकलं तर तो राग कमी होऊन जातो. हा अनुभव आहे आपला व्यवहारात, घरात, बाहेर, कार्यालयीन ह्याच्यात, रस्त्यावर. आपण रिक्षावाल्यांशी आपली मैत्री फार असते, म्हणजे आमच्यासारख्या वयांची तर फारच मैत्री असते. तर रिक्षावाल्यांशी मी बरेच दिवस हे करत होते करोना काळामध्ये, की बिचारे त्यांना सगळं ठप्प झालं होतं त्यांचं. आणि मग त्यांनी काय करायचं, आणि मग त्यांच्याशी दोन शब्द जरा गोरी गुलाबीने बोलले की त्यांना पण जरा बरं वाटतं, नाही असं नाही. आता ते खातात, नको ती गोष्ट करत असतात, तरुण असतात, त्यांचा हे असतो सगळा जो काही उद्योग आहे तो असा त्रासदायकच थोडा असतो, दिवसभर त्यांना कष्टाचं काम असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या सवयी त्या चुकीनं का होईना लागलेल्या असतात. असं एक 10 मिनटं त्याच्या गाडीत बसून आपण काही त्याची ही गोष्ट काही बाजूला करू शकणार नाहीच, हे आपल्याला पण माहीत असतं. पण खडी साखरेची डबी ठेवायची. आणि आपण साधारणपणानं देवळातूनच आलो आहे, आता तर मला फारच छान झालं आहे, मी गजानन महाराजांचं मंदिर हाच सांगते ना पत्ता, त्या महाराजांचे मंदिर असे तो एक क्षणभर गाडी रिक्षा थांबवतो, मग मी त्याला सांगते नमस्कार करते, आता डावीकडे घे, असं होतंच. आणि मग त्याला हातावर खडीसाखर द्यायची, बाकी काही बोलायचं नाही, फार काही बोलावं लागत नाही. हा मला इतका छान अनुभव आला आहे की त्याचा परिणाम चांगला होतो. माझा नवरा मला चिडवतो, तुला कसं काय रिक्षावाले थांबतात गं, म्हटलं बघा बाबा काय होतं, मी त्याचं रिक्षा 2-4 दाणे खडीसाखरेचे त्याचे परिणाम असतात. त्यामुळे आपल्याला सगळीकडे ईश्वर आहे हे छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला दाखवून देता येऊ शकतं. संतांच्या संगतीत राहिलं तर समर्थ आपल्याला सांगतात की परमार्थ शोधणं सोपं जातं, काही परमार्थ वेगळा नाही आहे. आपल्याला जेवढं दिसतं तेवढंच खरं आहे असं आपल्याला वाटतं. आता आपली जी काही दृष्टी आहे ती तेवढीच आहे ना, त्यामुळे जे दिसतं आहे ते आपल्याला खरं आहे असं वाटतं. पण दिसतं आहे ते सगळं आसार आहे, हे काही राहणार नाही आहे, हे सगळं जायचं आहे. सार जे आहे ते अदृश्य आहे, ते सूक्ष्म आहे, त्यामुळे ते शोधावं लागतं आहे. ते दिसेल अशा भावनेनं आपण जात असतो, प्रत्यक्षात ते दिसत नाही. आणि म्हणून मग जड असणारा हा जो देह आहे, या जड देहाकडून त्या सूक्ष्म असणाऱ्या ह्या देवाला आपल्याला पाहायचं आहे. मग आपल्याला त्या जड देहालासुद्धा सारखं शिकवलं पाहिजे ना, की अरे नाही, जे असार आहे, आपण अगदी गेल्या वेळच्या ह्याच्यात पाहिलं होतं की इतकं पाण्यावरती शेवाळ आहे, पण त्या शेवाळ्याच्या खाली नक्की निर्मळ पाणी आहे. दोन्ही हाताने बाजूला केलं ते शेवाळ की आतमधलं पाणी स्वच्छ निर्मळ असणार आहे. हे करणं जे आहे ना, हाच परमार्थ, वेगळं काहीच नाही आहे. त्या सूक्ष्म देवाला शोधण्यासाठी करण्याची जी गोष्ट ती म्हणजे परमार्थाची उपासना, जी काही भगवंताची आपण उपासना, ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकाराने ज्यानी त्यांनी करावी असं आपल्याला दिसेल. देहाचा विचार केला तर आपल्याला सोपं जातं की खरंच आहे की आपल्यातला देव चैतन्याच्या रूपाने का होईना आपल्याला सटकन कळतो की येस, माझ्यामध्ये देव आहे, ज्या अर्थी मी बोलते आहे
ज्या अर्थी तुम्हाला दिसते त्या अर्थी आतमध्ये चैतन्य आहे आणि त्या चैतन्याच्या आधारे माझ्या इंद्रियांना शक्ती मिळते आणि त्या शक्तीने मी सगळी कामं करते. तसं सार शोधण्यासाठी साधकाची अशी दृष्टी ठेवायची की सगळीकडे चैतन्य आहे म्हणून ते आपल्याला नक्कीच दिसणार आहे. सार काय आहे ते अदृश्य आशाय दिसणारे, याचा अर्थ जाणवणारे, ते आपल्याला नक्की कळणार आहे. आणि समर्थ अशा आम्हाला भाग्यवान म्हणतात. समासाची सुरुवात करताना त्यांनी आपल्याला काबाडी म्हटलं, पण आता मात्र ते आपल्याला भाग्यवान म्हणतात. आता ते म्हणतात की असं दुर्लभ असणारं पण निर्मळ असणारं सूक्ष्म असणारं हे जे काही मौल्यवान असं सार आहे ना, ते भाग्यवान मंडळींना मिळतं. उपासनेद्वारा योग्य पद्धतीने गेलं तर ते मिळतं. आता आपल्याला ते काही काबाडी करंट असं काही म्हणत नाहीत. सहज आपल्याला उपलब्ध असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींमधलं असार बाजूला केलं की आपल्याला ते सार मिळतं. असार गोष्टींमध्येच सार आहे हे मात्र आपण लक्षात घ्यायचं की असू दे, त्यातच खरं काय ते कळेल. आता अशा पद्धतीने विचार केला, समर्थांच्या किंवा संतांच्या सहवासात आपण राहिलं तर ती सार शोधण्याची कला आपल्याला चटकन आत्मसात करता येते. मग काही आपल्याला वेळ लागत नाही. आणि सांगितलं तसं की प्रपंचाचा संसाराचा त्याग न करता हळूच त्याला बाजूला ठेवून आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येतात. समर्थ आपल्याला ठामपणानं मनापासून प्रयत्न करायला सांगतात आणि याच जन्मात याची देही मुक्ती मिळेल असं सांगतात. अगदी समासाच्या 34 ओव्यांचा विचार केला तर पहिल्या 5 ओव्यांमध्ये त्यांनी गुप्त धन त्याला म्हटलं आहे. पूर्वीच्या काळी असं होतं की जमिनीखाली धन पुरून ठेवलं जायचं. आत्ता सगळे बँकांचे लॉकर बिकर तेव्हा नव्हते, तर आपल्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लॉकरमध्ये ठेवता येतात, तसं नव्हतं. तर जमिनीखाली पुरून ठेवण्याची त्यावेळेला पद्धत होती. म्हणून त्यांनी म्हटलं की गुप्त आहे उदंड धन, जमिनीखाली पुष्कळ धन आहे. म्हणजे एखादा भिकारी एखाद्या जमिनीवर बसला आहे, भीक मागतो आहे, त्याला बिचारायला माहितीच नाही की आपण जिथे बसलो आहे तिथे खाली उदंड धन आहे. असं असू शकतं. तसं आपलं झालं आहे की आपल्याला ईश्वर सगळीकडे आहे कळलं आहे, पण आपणच असे करंट आहे की सगळीकडला ईश्वर आपल्याला कळतच नाही. म्हणून पहिलीच ओवी सुरुवात करताना त्यांनी सांगितलं गुप्त आहे उदंड धन काय जाणती सेवकजन. काय कळणार आहे बिचारांना की खाली जमिनीखाली उदंड धन आहे ते तयास आहे ते ज्ञान बाह्याकाराचे. कारण सर्वसाधारण तुम्हा आम्हाला फक्त बाहेरच्या गोष्टी कळतात, स्थूल जे जग आहे तेवढंच कळतं. आपल्याला जमिनीखालचं काय धन आहे ते कळत नाही. पण आपल्याला उदंड धन आपल्याजवळ भगवंताने दिलं आहे ते फक्त आपण घ्यायचं आहे. पुढल्या 6व्यापासून 9व्या ओवीपर्यंत भाग्यवान मंडळी जी असतात त्यांना सार सेवन करता येतं. उलट भाग्यहीन जी मंडळी असतात ती मात्र असार किचवडत बसतात असं त्यांनी सांगितलं. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाच्या जीवनाचा काही एक पूर्व इतिहास असतो. प्रत्येकाचं जे व्यक्तिमत्व असतं त्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी जे आपण घेऊन आलेलो आहोत, संचित घेऊन आलेलो आहोत, त्या संचिताचा परिणाम असतो. या जीवनामध्ये हा देह घेतल्यानंतर माझ्या जीवनात घडणाऱ्या ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्याचा जो काही विचार केला तर त्या आधीच्या जन्मांमधल्या गोष्टी घेऊन आलेले त्याचे ते परिणाम असतात. त्यामुळे त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. हे जर आपल्याला कळलं आहे तर ते समर्थ वर्णन करतात की अहो असं सगळं असतं. त्यामुळे आपल्याला दिसतं कोणी बिचारा गोऱ्याच विकत असतो, कोणी लाकडंच विकत असतं, तर कोणी चांगला सिंहासनावर बसतो. कोण काय करतो हे आपल्याला कळणार नाही. कशामुळे हे होतं हे आपल्याला कळणार नाही. काहीतरी पूर्व संकेत घेऊन आलेला आहे, संचित साठवलेलंच आहे, त्या आधारे तो होतो. त्यामुळे भाग्यवान कोण आणि भाग्यहीन कोण हे व्यवहारच जसं आपण ठरवू शकतो तसंच या ठिकाणी आपल्याला कळेल की भाग्यवानाला पटकन सार काय ते कळतं, भाग्यहीन जो आहे त्याला सार मात्र कळत नाही. पुढल्या टप्प्यामध्ये पुन्हा दिसतं का आणि काय दिसत नाही त्याच्याबद्दल वर्णन केलं आहे. तर दृश्य जगतामध्येच सार आहे पण ते सार दिसत नाही, तर ते कसं शोधायचं. त्याच्यासाठी खरा जो ज्ञानी आहे त्यांनी काय करावं तर ह्या संबंध विश्वाचा अर्थ त्याच्या स्वाधीन होऊ शकतो. म्हणजे त्याला तो कळतो. कोणाला? खऱ्या ज्ञानी माणसाला. आता ज्ञानी याचा अर्थ विवेकी, ज्ञानी, आत्मज्ञान जाणणारा, अशाला संबंध या विश्वाचा जो अर्थ आहे तो स्वाधीन होतो. विश्वाचा अर्थ स्वाधीन होणं म्हणजे काय तर पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो. आपण आपल्या नेहमी देहाचा विचार करून उदाहरण घेतो, याचं कारण आपल्याला ते चटकन समजतं म्हणून. पण जे या संदर्भात आहे म्हणजे या देहामध्ये
ईश्वर आहे तसं या सबंध विश्व चालवणारा पण ईश्वर आहे. त्या ईश्वराची सुद्धा ओळख या ज्ञानी माणसाला होते. पण पोटभरू जे लोक असतात ते उगीचच बिचारे हिंडत राहतात. तो ईश्वर ते काही समजून घ्यायला तयार होत नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे. त्याच्यात त्यांनी आव्हाशंक आणि आव्हावेल असं एक नाव दिलं आहे. आता कदाचित 350 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे. आता आपल्याला वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना कदाचित इंग्लिश नावं याची माहिती असतील. परंतु ही जी वेल आहे ही वेल चटकन सापडत नाही. उजव्या बाजूला तोंड असलेला शंख हा मिळत नाही. आव्हाशंख आणि आव्हावेल याचा अर्थ उजव्या बाजूला वाढणारी वेल किंवा उजव्या बाजूला तोंड असणारा शंख. या ज्या गोष्टी आहेत ह्या क्वचित सापडणाऱ्या असतात, सहज उपलब्ध नसतात. पण बाकी धोत्रा एरंड कुठेही वाढावा त्याला काही वाढायला लागत नाही. त्यामुळे 2 प्रकार असतात. तसं म्हणे माणसांचं आहे जे विवेकी आहेत ती मंडळी अशी आहे आव्हावेल आव्हाशंखासारखी. ती सहज आपल्याला संत मंडळी सहज होत नाहीत, आपल्याला झेपत नाहीत. संत मंडळी आपल्याला सारखी झेपत नाहीत. आपल्या अभ्यासापुरते आपले ते त्यांच्या सहवासात राहावं ठीक आहे. बाकी आम्हाला जे आहे तेच आवडतं असं होतं. म्हणून ते सांगतात की होतं काय तर वनस्पतींसारखं होतं की ह्या ज्या क्वचित दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्याच खरं म्हणजे परंतु ओळखू न येणाऱ्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसं म्हणाले आहे की सार जे आहे ते इतकं महत्त्वाचं आहे पण ते चटकन सगळ्यांना उपलब्ध होत नाही. ज्यांना होतं त्या संतांची कास आपल्याला धरावी लागते. आणि मग शेवटच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे मार्ग सांगताना म्हटलं आहे की हे गुप्तधन ओळखायचं आहे ना, शोधायचं आहे ना, आपल्याला हवं आहे ना, संतांची संगत धरा मिळणार, खात्री दिली आपल्याला. म्हणून 26 सांगतात सप्रचित आणि अनुमान. अनुमान याचा अर्थ अंदाज. सप्रचित म्हणजे प्रचिती घेणं. दोन्ही शब्द सांगितले त्यांनी, सप्रचित आणि अनुमान. चांगलेच अंदाज करावेत म्हणजे प्रचिती पण तशी आपल्याला येईल. नक्कीच मला देवदर्शन होणार आहे असं धरूनच आपण गेलो तर अहो काय सांगावं, रांगच नव्हती पांडुरंगाच्या आधी, 5वा नंबर माझा अशी आपण प्रचिती घेतो. नाहीतर कधी पंढरपूरला जा आपलं तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. काय आमचं नशीब 5वा नंबर माझा असं वर्णन ऐकतो. याचा अर्थ काय सप्रचित आणि अनुमान. अंदाज केला आणि तशी प्रचिती घेणं. उधार आणि रोकडे धन. आपल्याला उधार शब्द मगाशी सांगितला की पुढल्या जन्माची उधारी समर्थांना मान्य नाही. सगळं काय असेल तर रोकडं, कॅशलेस आत्ताच्या भाषेमध्ये. ताबडतोब काय ते करायचं, वेळ नाही घालवायचा. मग याच्यासाठी उपाय सांगितला. जसा आधीचा उपाय सांगितला की संतांचा सहवास हा एक ह्या मार्गी जाताना आपल्याला सहज उपलब्ध होणारी गोष्ट आणि खात्रीचा मार्ग. तसं आता सांगितलं आहे की आपण जो अंदाज करतो आहे त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, त्याची प्रचिती आपल्याला येईल. आणि ती येण्यासाठी काय करायचं, मानसपूजा, प्रत्यक्ष दर्शन. मानसपूजेच्या आधारे जो अंतरयात्रेचा प्रवास आपण सुरू केला आहे तिथेच आपल्याला भगवंताचं दर्शन होणार आहे. जगभर फिरून आलो, पुन्हा त्याच जागी परत आलो. तो अंतरयात्रेचा प्रवास समर्थाने आपल्याला या सार निरूपणामध्ये घडवला आहे की याच ठिकाणी याची देही याची डोळा आपल्याला भगवंताचं दर्शन होणार याची खात्री ते आपल्याला देत आहेत. कुठे काही जायला नको. समर्थाने भारतभर प्रवास केला बरं का. लगेच आपल्याला असं वाटेल की कुठे जायला नको सांगतात आणि स्वतः भारतभर फिरले. हेतू वेगळा. त्यामुळे आपण जायचं का नाही, हो जायचं. आता असं सांगितल्यावर अयोध्येला जायचं की नाही, मला ते म्हटलं नाही जायचं. असं नाही आहे, करायचं सगळं. फक्त त्या सगळ्यामध्ये सार आणि असार काय आहे तर इथेच आपल्याला अंतर्यामी भगवंत आहे त्याचं दर्शन आपल्याला होणं हे समर्थांनी सार शोधन या समासात सांगितलं. सार म्हणजे ईश्वर आणि त्या ईश्वराचा शोध त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तव स्मरण संतत स्फुरणदाया मा घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विण तुझी कथा नावडो. तुझ्या समय्या मुची तनु देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.